नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत एक साध्या पण गुणकारी विषयाबद्दल. सब्जाचे पाणी. सब्जा म्हणजे काय? सब्जा म्हणजे तुळशीच्या बिया. त्याला आपण सब्जा सीड्स म्हणतो. सब्जाचे पाणी कसे बनवायचे हे बऱ्याचशा अजून लोकांना माहीत देखील नाहीये की सब्जाचे पाणी हे कसे बनवतात. तर मी तुम्हाला सांगतो की सब्जाचे पाणी बनवण्याचं योग्य पद्धत काय आहे. 1 ग्लास थंड पाणी घ्या. 1 चमचा त्यात सब्जाच्या बिया टाका. 15 ते 20 मिनिटं त्याला भिजून द्या. बिया फुगल्या की तुमचं पाणी तयार. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही लिंबाचा रस किंवा गुलाब पाणी टाकून देखील पिऊ शकता. बरेचसे जण त्याच्यामध्ये लिंबू टाकून देखील पितात किंवा साखर देखील टाकून पितात. तर बऱ्याचशा लोकांना साखर ही अवॉइड करायची असते. तर त्यामुळे ते साखर टाकत नाही, पण लिंबू तुम्ही टाकू शकता किंवा गुलाबाचे पाणी देखील टाकू शकता. आता तुम्हाला सांगतो सब्जाचे पाणी पिण्याचे फायदे काय काय आहेत. बऱ्याचशा लोकांना सब्जाचे पाणी का प्यावे हे देखील माहीत नसते. त्यांना अर्धवट गोष्टी माहीत असतात की ह्या गोष्टी शरीरासाठी चांगल्या आहेत, पण काय चांगलं आहे काय वाईट आहे हे देखील आता मी तुम्हाला पुढे सांगतो की पाणी पिण्याचे फायदे काय काय आहेत. वजन कमी करण्यासाठी सब्जाच्या बियांचा चांगला उपयोग होतो. तुमच्या शरीरातील उष्णता कमी होते. सब्जाचे पाणी पिल्यामुळे तुमच्या शरीरातील उष्णता ही कमी होण्यास मदत होते. तुमच्या ब्लडमधलं शुगर हे कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते. सब्जाचे पाणी पिल्यामुळे तुमच्या रक्तातील साखर नियंत्रणात राहू शकते. एवढा मोठा त्याचा फायदा आहे. सब्जामध्ये अँटीऑक्सिडंट असल्यामुळे ते तुमच्या केसांसाठी, त्वचेसाठी देखील खूप महत्त्वाचे आहेत. तुम्हाला दिवसभर तुम्हाला एनर्जी देते. म्हणजे सब्जाचे पाणी पिल्यामुळे आता खूप ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल की सरबतमध्ये सब्जा टाकतात किंवा फालुद्यामध्ये सब्जा टाकतात. कारण सब्जाचं एक महत्त्व आहे की ते दिवसभर तुम्हाला ते एनर्जी ठेवण्यास मदत करतात. बरेचसे लोक तुम्हाला सांगतात की सब्जा पिण्याचे फायदे, पण ते दुसरी साईड सांगत नाही की सब्जा हा किती प्रमाणात घ्यावा, त्याचे काय काय दुष्परिणाम आहेत. तर हे आता नक्की पुढं बघा तुम्ही, दुष्परिणाम देखील काय काय हे तुम्हाला सांगतो. बरेचशी मुलं किंवा लहान मुलं किंवा महिला सब्जाचे पाणी न पिता ते सब्जाचे बिया हे डायरेक्ट खातात. आता डायरेक्ट खाल्ल्यामुळे मी तुम्हाला सांगतो, सब्जाच्या बिया हे घशामध्ये अडकू शकतात. खूप मोठा धोका आहे. त्यामुळे सब्जाचे डायरेक्ट बिया खाणं टाळा. गर्भवती महिलांनी सब्जाचे पाणी जर पित असाल तर पहिला डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप महत्त्वाचं आहे. दिवसातून 1 ते 2 चमचेच फक्त सब्जाचे पाणी घ्या. ते तुमच्या फायद्याचं असेल. जास्त प्रमाणात घेणं टाळा. त्याचे साईड इफेक्ट देखील होऊ शकतात. तर मित्रांनो, उद्यापासून सब्जाचे पाणी प्यायला सुरुवात करा आणि त्याचे फायदे देखील काय काय हे अनुभवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवा की सब्जाचे पाणी पिण्याचे फायदे काय काय ते त्यांना देखील कळेल. तर धन्यवाद.